लोकसंख्या वाढीसाठी आता सरकारकडून थेट आर्थिक प्रोत्साहन देण्यात येते। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोठ्या घोषणा करत तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे। घटत्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर नायडू सरकारचा निर्णय संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे। काय आहे हा निर्णय, पाहूयात हा रिपोर्ट। आंध्र प्रदेशमध्ये लोकसंख्या वाढीसाठी आता सरकार पुढाकार घेताना दिसतंय। मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घोषणा करत सांगितलं की राज्यात तिसऱ्या मुलाच्या जन्मावर कुटुंबाला 30,000 रुपये तर चौथ्या मुलाच्या जन्मावर 40,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल। श्रीकाकुलम जिल्ह्यातील एका जनसभेत बोलताना नायडू यांनी ही घोषणा केली। यापूर्वी आपण लोकसंख्या नियंत्रणाच्या बाजूने होतो, मात्र आता परिस्थिती बदलली असून जन्मदर वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। या योजनेची सविस्तर माहिती एका महिन्यात जाहीर केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। याआधी आंध्र सरकारनं दुसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर मदतीचा प्रस्ताव मांडला होता। मार्च महिन्यात विधानसभेत याबाबत माहिती देण्यात आली होती। नायडू म्हणाले की मुलांना ओझं नव्हे तर देशाची संपत्ती मानली पाहिजे। कोणत्याही समाजाची लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेमागे सरासरी 2.1 इतका जन्मदर आवश्यक असतो। मुख्यमंत्री नायडूंनी यापूर्वी महिलांना अधिक मुलांना जन्म देण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार सरकारी महिला कर्मचाऱ्यांना प्रत्येक मुलासाठी 26 आठवड्याची प्रसूती रजा देण्याची घोषणाही केली होती। आधी ही सुविधा केवळ 2 मुलांपर्यंत मर्यादित होती। भारतासह जगातील अनेक देशांमध्ये तरुणांची संख्या कमी होत असून वृद्धांची लोकसंख्या वाढत असल्याचं नायडूंनी म्हटलंय। त्यामुळे भविष्यातील आर्थिक आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी दीर्घकालीन लोकसंख्या धोरण आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।